So now next topic, that is हाफ रेंज फोरियर सिरीज. कधी कधी ना या टॉपिकला तुम्ही असे बघाल फोरियर साइन सिरीज और फोरियर कोसाइन सिरीज असं पण नाव दिलेलं असेल. तिथं हाफ रेंज म्हणणार नाही, ओनली फोरियर साइन सिरीज, ओनली फोरियर कोसाइन सिरीज असं पण नाव दिलेलं असेल. So obviously it is a half range फोरियर सिरीज. आता हाफ रेंज म्हणजे काय? आतापर्यंत काय करायचो आपण, पिरियड कसा काढायचो, एंड व्हॅल्यू मधनं स्टार्ट व्हॅल्यू करायचो, ठीक आहे. आणि एल कसा काढायचो आपण, त्याला डिवाइड करायचो म्हणजे त्याचा हाफ करायचो, हाफ पिरियड करायचो, त्यावेळेस आपल्याला काय मिळायचं, एल मिळायचं. आता हाफ पिरियड मध्ये काय होतं लक्षात घ्या, जर तुम्हाला कोसाइन सिरीज विचारलेली असेल, लक्षात ठेवा, त्याचे फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात द्या. हाफ रेंज कोसाइन सिरीज विचारली असेल तर कोसाइन काय असतं, इव्हन फंक्शन. तर इव्हन फंक्शन मध्ये आपल्याला काय काय काढावं लागतं, ए नॉट आणि ए एन. तो ए नॉटचा फॉर्म्युला काय राहील लक्षात घ्या, इथं एल इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू एल, 0 टू 2l राहायचं ना, 0 टू एल, इथं जे राहील तेच इथं राहील, एफ ऑफ एक्स डीएक्स. आणि डोंट फॉरगेट इव्हन ऑड असल्यामुळे इथं 2 येतोच, हा 2 कंपल्सरी आहे. सिमिलरली ए नॉट झाला एन, एन मध्ये पण काय फॉर्म्युला राहील, 2/l इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू एल एफ ऑफ एक्स कॉस एन पाय एक्स अपॉन एल डीएक्स. हा एन चा फॉर्म्युला आहे. बीएन बाय डिफॉल्ट काय राहील या केस मध्ये, 0 राहील. तर बीएन कॅल्क्युलेट करायची गरज नाही. सिमिलरली हाफ रेंज साइन सिरीज असेल, अशा केस मध्ये ए नॉट ए एन काढायची गरज नाही, कारण ते बाय डिफॉल्ट काय येतात, 0. बीएन काढायचा, ओनली बीएन कसा काढणार, 2/l इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू एल एफ ऑफ एक्स साइन एन पाय एक्स अपॉन एल डीएक्स. दॅट इज अ फॉर्म्युला. एवढे 2 फॉर्म्युले आहेत. आता याच्यात काय काय येऊ शकतात किंवा कसे कसे एक्झाम्पल, जसं समजा एल ची व्हॅल्यू पाय असेल, 0 टू पाय असेल. आता व्यवस्थित लक्ष द्या, नोट मध्ये मी लिहून देतो. इफ एफ ऑफ एक्स इज इन 0 टू पाय, 0 टू पाय असेल, आता लक्षात घ्या, हेच फॉर्म्युले कसे तयार होतील, ए नॉट जर काढायचा म्हटला तर कसा येईल, 2/पाय 0 टू पाय एफ ऑफ एक्स डीएक्स. एन कसा तयार होईल याने, 2/पाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय एफ ऑफ एक्स कॉस एन पाय एक्स अपॉन एल. एलच्या जागेवर काय येतं, पाय. रिमेंबर, एलच्या जागेवर काय येतं, पाय. एल म्हणजे हाफ पिरियड, पाय -0 हाफ पिरियड आहे हा. लक्षात घ्या, पिरियड मध्ये काय करायचं आपण, 2 ने डिवाइड करायचो, मग एल घ्यायचो. पण इथं ऑलरेडी एल काय असतो, हाफ पिरियड. हाफ पिरियड अगोदरच दिलाय त्यांनी, डीएक्स. मग या ठिकाणी काय होईल, पाय पाय कॅन्सल, मग या ठिकाणी एन काय उरतो, 2/पाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय एफ ऑफ एक्स कॉस एन एक्स डीएक्स. सिमिलरली समजा बीएन काढायचा राहिला, कसं येईल, 2/एल. एलच्या जागेवर काय येतं, पाय
इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू एल, एल म्हणजे पाय, एफ ऑफ एक्स साइन एन पाय एक्स अपॉन एल, एलच्या जागेवर पाय dx. ऑब्वियसली तर काय होईल, पाय पाय गेट कॅन्सल, इथे फायनल 2 अपॉन पाय इंटिग्रेशन 0 टू पाय एफ ऑफ एक्स साइन एन एक्स dx. पण लक्षात ठेवा, तुम्हाला एकतर ए नॉट किंवा एन काढायचं आहे किंवा ओनली बी एन काढायचं आहे. वन ऑफ द फिक्स, एकच काढायचं आहे. हे समजलं. 0 टू एल असेल तर, समजा 0 टू 1 असेल तर कसं येईल. सेकंड एक्झाम्पल, लेट्स ट्राय. दिस इज फर्स्ट. सेकंड, if f of x is in 0 to 1, 0 to 1 किंवा 1 to 2 म्हणा, कसंही म्हणा, तुमच्यावर आहे. लेट्स से 1 to 2. तर इथं हाफ पिरियड कसा येईल, एल दॅट इज अ हाफ पिरियड, 2 minus 1 दॅट इज अ 1. हाफ पिरियड आहे, लक्षात ठेवा. एक असतो हाफ पिरियड असल्यामुळे इथं एल डायरेक्टली घेतोय. सो कसं येईल या ठिकाणी, ए नॉट 2 अपॉन एल, एल म्हणजे 1. इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2, 1 to 2 f of x dx. So that is the 2 integration from 1 to 2 f of x dx. समजा an काढायचा असेल तर कसं येईल, 2 अपॉन एल, एल म्हणजेच 1. इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 then f of x cos n pi x अपॉन एल, एल ची व्हॅल्यू काय येतं, 1. मग इथं कसं येईल, twice integration from 1 to 2 f of x cos n pi x dx. आता a नॉट an काढावं लागेल किंवा और bn काढावं लागेल. bn मध्ये पण कसं येईल, 2 अपॉन एल, एलच्या जागेवर काय आहे, 1. इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 f of x sin n pi x अपॉन एल, एल ची व्हॅल्यू काय येतं, 1. तो या ठिकाणी कसं येईल मग, 2 इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 f of x sin n pi x dx. दॅट्स ऑल. हेच फॉर्म्युला आहे त्याच्यात. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला हाफ रेंज दिलाय की नाही, बघा बरं. क्वेश्चन मध्ये क्वेश्चन दिलाय, एक्सप्रेस एफ ऑफ एक्स ऍज अ हाफ रेंज साइन सिरीज ऑन 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. सर्वात अगोदर प्रॉब्लेम मध्ये बघायचं, इथं हाफ रेंज आहे की नाही. आता त्याला फुल रेंज तर म्हणत नाही, आपण म्हणू शकतो हाफ रेंज दिली आहे किंवा नाही. तर हा प्रॉब्लेम कसला आहे, हाफ रेंज. आणि हाफ रेंज म्हणजेच काय दिलेला असतो, त्याच्यात हाफ पिरियड दिलेला असतो. लक्षात ठेवा आता हे पॉइंट. हाफ रेंजचा प्रॉब्लेम आहे म्हणजे या ठिकाणी पिरियड काय दिलाय, हाफ पिरियड दिलेला आहे. हाफ पिरियड दिलेला आहे आपल्याला. या ठिकाणी तो एल काय असतो, एल काय असतो, हाफ पिरियड. आणि हाफ पिरियड कसा काढणार मग, 2 minus 0 दॅट इज 2. रिमेंबर, हाफ रेंज मध्ये हाफ पिरियड दिलेला असतो. आणि जर फुल रेंज राहिली असती, फुल रेंज म्हणत नाही पण आपण म्हणू फुल रेंज, तर आपण काय केलं असतं, 2 minus 0 अपॉन 2 केला असता. जर इथं हाफ पिरियड दिलेला आहे मग टेन्शन नाही, डायरेक्ट एल दिलाय. ठीक आहे, म्हणजे एल ची व्हॅल्यू 2 दिली आहे. आपल्याला जर साइन किंवा कोसाइन, साइन आहे साइन एन पाय एक्स अपॉन एल, इथं एल ची व्हॅल्यू काय दिली आहे, इथं काय येईल, साइन एन पाय एक्स अपॉन 2.
कॉस राहिला असतं तर कॉस पण काय आला असता, कॉस एन पाय एक्स अपॉन 2. एवढं समजलं. नंतर इंटिग्रेशनचे लिमिट्स कसे घेणार, लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन 0 to 2 घेणार. एवढं समजलं तुम्हाला. हा प्रत्येक पॉइंट क्लिअर झाला का. एल काय असतो, हाफ पिरियड असतो आणि याच्यात हाफ पिरियडच दिलेला आहे, म्हणून मी जस्ट 2 - 0 दॅट इज 2 केलं. जर फुल पिरियड असता, ज्याला कम्प्लीट पिरियड म्हणतात, त्या केस मध्ये मी काय केलं असतं, 2 - 0 आणि याला अपॉनला कंपल्सरी 2 केला असता. सो रिमेंबर दॅट पॉइंट. इथं हाफ पिरियडच दिलेला आहे, दॅट इज 2 - 0 दॅट इज 2. म्हणजे एल ची व्हॅल्यू 2 दिली आहे. साइन इथं साइन सिरीज आहे म्हणून साइन एन पाय एक्स अपॉन एल, म्हणजे इथं काय येईल, साइन एन पाय एक्स अपॉन 2. लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन 0 to 2. आता आपण आन्सर सॉल्व्ह करू. गिवन गिवन काय आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. आता हाफ रेंज साइन सिरीज कशी दिली जाते, हाफ रेंज साइन सिरीज is given as f of x is equal to a नॉट 0 असतो, a n 0 असतो, काय उरला ओनली bn. सो द bn साठी काय येईल, समेशन n is equal to 1 to infinity bn sin n pi x upon 2. हा तो चेंज आहे जो तुम्हाला माहित पाहिजे, हे तुम्ही साइन एन एक्स लिहाल तसं चालणार नाही. आता आपल्याला काढायचं आहे bn. That's this is equation number 1. bn काढायचा आहे. सो bn कसा काढणार, 2 upon 2 कंपल्सरी, एल काय इथं, दॅट इज 2, एल दॅट इज 2. इंटिग्रेशनची लिमिट काय घेणार, 0 to 2 एफ ऑफ एक्स. त्यानंतर त्याला साइन, साइन कसा घेणार, साइन एन पाय एक्स अपॉन 2 dx. ही लाईन समजली आता प्रत्येकाला. कोणाला यात डाऊट आहे का रिपीट करायची ही लाईन, ही लाईन सर्वात महत्वाची आहे. हे तुम्हाला नोट मध्ये म्हणजे सुरुवातीला रफ वर्क मध्ये करून बघावंच लागेल. फॉर्म्युले पार्ट करू नका, तसे फॉर्म्युले पार्ट केले तर सॉल्व्ह होत नाही. पण आन्सर तिथं 0 to होतं, मग इथं काय आलं 0 to 2. आता काय होईल इथं, 2 to गेट कॅन्सल. इथं काय इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे, एक्स इंटू साइन एन पाय एक्स अपॉन 2 dx. आता हे कसं सॉल्व्ह होईल, 3 टेक्निक आहेत. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर नाही आहे का, जाऊ द्या. सेकंड काय होतं, ई रेस टू एक्स इंटू साइन किंवा कॉस, आणि ते नाही अप्लाय होतं तिसरं, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. त्यासाठी ही काय पाहिजे, अल्जेब्रिक पाहिजे, आणि हा काय आहे, ट्रिग्नोमेट्रिक. आता अप्लाय कसं करणार आपण, हा एक्स इथं काय येईल, साइन एन पाय एक्स अपॉन 2. काय सांगितलंय, ऍज इट इज. देन एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे स्टॉप करायचंय. याच्या पुढे काय असतो, प्लस मायनस प्लस मायनस. आता याचं व्यवस्थित लक्ष द्या. साइनचं काय येईल, मायनस कॉस एन पाय एक्स अपॉन 2, आणि डिनॉमिनेटरला काय येईल, हा एक्स सोडून द्या, काय येईल, एन पाय अपॉन 2. सिंपल वेने असं लक्षात ठेवा. तो एक्स सोडून द्या, जे काय असेल त्याच्या पुढे ते येऊन जाईल खाली. आता परत आपल्याला याचं इंटिग्रेशन मायनस जसं तसा, कॉसचं काय होईल, साइन एन पाय एक्स अपॉन 2, डिनॉमिनेटरला काय होतो,
स्क्वेअर स्क्वेअर, यांचा स्क्वेअर, पायचा स्क्वेअर, टूचा स्क्वेअर, दॅट इज अ 4. किंवा यू मे से टूचा स्क्वेअर असं लिहा हवं तर. पुढची अजून इंटिग्रेशन राहिलं असतं तर कसं आलं असतं, मायनस साईनचं काय आलं असतं, मायनस कॉस, मायनस मायनस प्लस कॉस एन पाय एक्स अपॉन 2 एन क्यूब पाय क्यूब अपॉन 2 चा क्यूब. समजला हा पॉइंट. आता हे आपल्याला लिहायचंय, सो थोडस लेंदी वाटेल, याच्या अपॉनला हे लिहावं लागतं आणि हे मल्टिप्लायला घेतो आपण. पण आता हा 2 वर जातो, ते थोडस मी स्टेप वाढून घेतो मुद्दाहून. प्लस प्लस मायनस, एकच मायनस आहे, मायनस एक्स अपॉन एन पाय बाय 2. इथं काय उरेल, कॉस एन पाय एक्स अपॉन 2. मायनस प्लस मायनस 2 टाइम मायनस आहे म्हणजे प्लस होऊन जाईल. राहील 1 अपॉन एन स्क्वेअर पाय स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4 साइन एन पाय एक्स अपॉन 2. लिमिट्स फ्रॉम 0 to 2. आता हा 2 डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, कुठे जाईल, न्यूमरेटरला. मग या ठिकाणी कसं येईल, मायनस 2x अपॉन एन पाय कॉस एन पाय एक्स अपॉन 2 प्लस 4 into 1 4 अपॉन एन स्क्वेअर पाय स्क्वेअर साइन एन पाय एक्स अपॉन 2 लिमिट्स फ्रॉम 0 to 2. इथपर्यंत प्रत्येकाला समजलंय. कोणाला या स्टेप मध्ये डाऊट आहे? आता लिमिट पुट करायची, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 2 पुट करायची. व्यवस्थित लक्ष द्या, 2 पुट करायचे. 2 into 2 4, 0 होत नाही. कॉस एन पाय 2 अपॉन 2, 2 2 कॅन्सल, कॉस एन पाय 0 होत नाही, म्हणजे ही टर्म आपल्याला घ्यावी लागेल. नाव आता एक्स ची व्हॅल्यू 2 इथं इथं नाहीये. साइन एन पाय अपॉन 2 इंटू हा 2, 2 2 कॅन्सल, साइन एन पाय, साइन एन पाय काय येतो, नेहमी 0 येतो, म्हणजे ही टर्म घ्यायची बिलकुल गरज नाही. एवढं समजलं. आता लोअर लिमिट, एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करायची. 2 into 0 0, घ्यायची गरज नाही. इथं इथं तर नाही आहे, साइन 0 0, म्हणजे ही पण टर्म घ्यायची गरज नाही. इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं? काही डाऊट आहे कोणत्या स्टेप मध्ये? आता अप्पर लिमिट आता पुट करायचंय. अप्पर लिमिट मध्ये साइन चेंज होत नाही, एवढं लक्षात राहू द्या. हा मायनस आहे तर मायनसच राहील. एक्स ची व्हॅल्यू 2 पुट करायची, मायनस 2 into 2 अपॉन एन पाय कॉस एन पाय into 2 अपॉन 2. तो या ठिकाणी काय येईल, मायनस 4 अपॉन एन पाय, 2 2 गेट कॅन्सल, इथं काय उरेल, कॉस एन पाय. तो फायनली एन ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, मायनस 4 अपॉन एन पाय मायनस 1 रेस टू एन, कॉस एन पाय ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची, त्यावेळेस आपल्याला आन्सर मिळेल. नाव आता ही bn ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. पुटिंग above value in equation 1. So f of x is equal to summation n is equal to 1 to infinity bn. bn ची व्हॅल्यू काय आहे,
-4 upon n pi into -1 raised to n sin n pi x upon 2. आता या ठिकाणी समेशन मध्ये ना n हा काय असतो, व्हेरिएबल असतो. का व्हेरिएबल असतो? कारण याची व्हॅल्यू 1 असू शकते, 2 असू शकते, 3, 4, 5, 6 काही राहू शकते, अशी चेंज होत राहते, म्हणून तो व्हेरिएबल आहे. तर त्याला बाहेर घेत नाही आपण. एफ ऑफ एक्स म्हणजे काय, तर एक्स इज इक्वल टू, यात बघा -4 आणि पाय कॉन्स्टंट आहे कारण त्यात एन नाहीये, मल्टिप्लायला ते बाहेर घ्या आणि ह्या समेशन मध्ये काय उरेल, -1 रेस टू एन कारण त्यात एन आहे, अपॉनचा एन उरेल. सिमिलरली या साइन मध्ये एन आहे, तो बाहेर जाणार नाही कारण तिथं व्हेरिएबल आहे तो. अँड दॅट विल बी अवर फायनल आन्सर. सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन, express f of x is equal to x as a half range cosine series on 0 less than x less than 2. हा क्वेश्चन होमवर्क साठी आहे, पण यात ए नॉट ए एन काढावा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड हाफ रेंज cosine series for f of x is equal to x square 0 less than x less than 2. असा क्वेश्चन दिलाय आपल्याला. हाफ रेंज कोसाइन सिरीज फाइंड करायची एफ ऑफ एक्स साठी. लिमिट काय दिले, 0 to 2. आता नोट मध्ये लक्षात राहू द्या, लिहू नका कोणी, तिकडे लक्ष द्या. फर्स्ट ऑफ ऑल हाफ रेंज आहे की नाही, तुम्ही हवं तर फुल रेंज म्हणा, हाफ रेंज आहे की फुल रेंज आहे. फुल रेंज वगैरे काही नसतं, मी मुद्दाम तो वर्ड यूज करतो. हाफ रेंज आहे की फुल रेंज आहे, हाफ रेंज. हाफ रेंज मध्ये काय दिलेला असतो, हाफ पिरियड दिलेला असतो. आणि हाफ पिरियड कसा काढतात, लोअर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर 2 - 0 दॅट इज अ 2. एल काय असतो आपला, हाफ पिरियड. आणि इथं हाफ पिरियड दिलेला आहे, किती आहे तो, 2 दिलेला आहे. कोसाइन आहे, तर इथं कॉस येणारच आहे, साइन तर येणार नाही. कॉस काय असतो, कॉस एन पाय एक्स अपॉन एल. मग आपला इथं कॉस कसा येईल, एन पाय एक्स अपॉन 2. लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन काय येतील, दॅट इज अ 0 to 2. आणि कोसाइन आहे, कोसाइन सिरीज मध्ये ओनली कोसाइन काढायचं असेल तर काय असतो, ए नॉट आणि ए एन काढावा लागेल. बी एन ऑब्विसली काय राहील, 0. आता आपण बघू हाफ रेंज कोसाइन सिरीजचा फॉर्म्युला. सुरुवातीला गिवन लिहून घ्या. गिवन दिलेलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वायर 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. हाफ रेंज cosine series is given as f of x is equal to काय दिला फॉर्म्युला, a नॉट अपॉन 2.
प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी an. ए नॉट आला म्हणजे an काढावाच लागेल. पुढे काय राहील कॉस. आता कॉस कसा घेणार, so you will take cos n pi x upon 2. Remember this point. बऱ्याच जणांना पार्ट आहे cos nx, nx नाही, and this will be our equation number 1. इथपर्यंत प्रत्येकाला समजलंय? असं कोणी आहे डाऊट आहे याच्यात? नाही समजलेलं आहे? आता या ठिकाणी आपल्याला ए नॉट ची व्हॅल्यू काढायची, सिंगल लाईनचा स्पेस. ए नॉट ची व्हॅल्यू आता आपल्याला काढायची. ए नॉटचा फॉर्म्युला कसा येईल, 2 अपॉन एल. एल किती येतं 2. देन इंटिग्रेशनचं लिमिट 0 टू 2 f of x dx. 2 2 cancel. Integration from 0 to 2 f of x ची व्हॅल्यू x स्क्वेअर dx. आता x स्क्वेअरचं इंटिग्रेशन कसं येणार, x स्क्वेअर आहे पॉवर 1 ने इन्क्रीज करा, 2 आहे तर 3 होईल आणि त्याच पॉवर ने डिवाइड करा. लिमिट्स फ्रॉम 0 टू 2. x ची व्हॅल्यू समजा इथं 2 पुट केली तर 2 चा क्यूब 8, 0 येत नाहीये. पण x ची व्हॅल्यू 0 जर पुट केली लोअर लिमिट तर 0 चा क्यूब 0 म्हणजे ते 0 येते. तर फायनली इथं x ची व्हॅल्यू 2 पुट करू, 2 चा क्यूब अपॉन 3, सो दॅट इज 8/3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए नॉट. आता नेक्स्ट व्हॅल्यू दॅट इज an. an मध्ये कसं येईल 2 अपॉन एल. एल किती आहे इथं 2. इंटिग्रेशनचं लिमिट काय घेणार, इथं जे ते एकदा फिक्स होऊन जातं. देन एफ ऑफ एक्स काय येईल कॉस. कॉस कसा येईल कॉस n पाय एक्स अपॉन 2 dx. आता आपण एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू एक्स वर पुट करणार, मग घेणार इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता या ठिकाणी 2 2 कॅन्सल होईल आणि आपल्याला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू पुट करायची. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2 या ठिकाणी राहील एक्स स्क्वेअर कॉस n पाय एक्स अपॉन 2 dx. आता आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स ने सॉल्व करायचंय, तर आपण कसं सॉल्व करणार ते समजून घ्या. आता नोट मध्ये रफ वर्क मध्येच करावं लागेल तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इथं राहील एक्स स्क्वेअर, इथं आहे कॉस n पाय एक्स अपॉन 2 एक्स स्क्वेअर ऍज इट इज. त्यानंतर काय येईल त्याचा डेरिव्हेटिव्ह. काय येईल एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. 2 ऍज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 2 into 1 2. आता इथं डायरेक्टली इंटिग्रेशन कॉसचं काय येईल साइन n पाय एक्स अपॉन 2 अपॉन n पाय अपॉन 2. याचं इंटिग्रेशन कसं येईल साइनचं मायनस कॉस n पाय एक्स अपॉन 2 अपॉन n स्क्वेअर पाय स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर. परत याचं इंटिग्रेशन कसं येईल मायनस कॉसचं इंटिग्रेशन काय होतं साइन n पाय एक्स अपॉन 2 अपॉन ला काय येईल n क्यूब पाय क्यूब अपॉन 2 चा क्यूब. नेहमी सारखं प्लस मायनस प्लस. आता आपल्याला इंटिग्रेशन तर मिळालेलं आहे. आता प्लस इंटू प्लस इंटू प्लस प्लसच येईल. इथं येईल एक्स स्क्वेअर अपॉन n पाय बाय 2 एक्स स्क्वेअर अपॉन, आणि हा मल्टिप्लायला साइन
n pi x upon a 2. Next, minus plus minus, 2 times minus, so that will be plus. इथं कसं येईल 2x upon n square pi square upon a 4 cos n pi x upon a 2. Next, plus plus minus, एकदा मायनस आहे तर काय येईल मायनस minus 2 upon n cube pi cube upon 2 चा cube, that is 8 sin n pi x upon a 2, limits from 0 to 2. आता आपण याला थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ. हा 2 न्यूमरेटरला मल्टिप्लायला जाईल 2x स्क्वेअर अपॉन n pi sin n pi x upon 2. हा 4 मल्टिप्लायला जाईल न्यूमरेटरला, so 2 into x into 4, that is 8x upon n square pi square cos n pi x upon 2. Next, 8 वर जाईल 2 into 8 16, so minus 16 upon n cube pi cube sin n pi x upon 2, limits from 0 to 2. आता आपल्याला लिमिट अप्लाय करायचंय. आता x ची व्हॅल्यू 2 पुट करून बघू. 2 into 2 चा स्क्वेअर 0 येत नाही एवढा पोर्शन, मग इथं ट्राय करून बघा. sin n pi into 2 upon 2, 2 cancel, sin n pi, obviously sin n pi 0 येतो. 8 into 2 16, इथं 0 होत नाही, मग इथं ट्राय करून बघा. cos n pi 2 upon 2 म्हणजे cos n pi, cos n pi 0 नाही होत, so घ्यावा लागेल. इथं तर x नाहीये, मग इथं ट्राय करा. sin n pi 2 upon 2 कॅन्सल, sin n pi काय तो 0, म्हणजे हे घ्यायची गरज नाही. पेपरला तुम्ही पेन्सिलने करून घ्याल ना तर इरेज करून घ्या ना, हे सिम्बॉल द्यायचे नाही, नाही तर कॉपी केस होईल. हा x ची व्हॅल्यू 0, बघा इथं x ची व्हॅल्यू 0 पुट केले तर डायरेक्ट 0 होतो, बाकीचा विचार करायची गरज नाही. इथं x ची व्हॅल्यू 0 पुट केले तर पूर्ण टर्म 0 होऊन जाते. इथं x नाही, हा इथं sin 0, that will be 0. तो काय उरलं शेवटी, एकच व्हॅल्यू उरली आय थिंक सो, ही व्हॅल्यू एकच. x ची व्हॅल्यू 2 पुट करा, 8 into 2 upon n square pi square cos n pi into 2 upon 2. Now obviously 2 get cancel. या ठिकाणी an काय येईल 16 upon n square pi square cos n pi. तुम्ही हवं तर a cos n pi ला -1 raised to n असं लिहू शकतात. आणि आता a नॉट आणि an ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. पुटिंग a नॉट and an in equation 1. So f of x is equal to 1/2 into a naught है 8/3 plus summation n is equal to 1 to infinity an च्या जागेवर 16 upon n square pi square -1 raised to n into cos n pi x upon 2. इधर काय सिम्प्लिफाय होते का, yes, 2 4 जा 8. f of x काय दिलाय x square is equal to 4 upon 3 plus ज्याच्यात n नाही ते बाहेर घेऊन घ्या, जसं 16 मल्टिप्लायचा n नाही, पाय स्क्वेअर आउटसाइड, so 16 upon pi square
summation n is equal to 1 to infinity minus 1 raised to n, and don't forget denominator la n square hai into cos n pi x upon 2, and which is our final answer.